रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील प्रतिष्ठित ग्रुप ग्रामपंचायत वरसेच्या उपसरपंचपदी मयुरी आतिश पडवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। विद्यमान उपसरपंच स्वप्नाली पाटील यांचा कार्यकाळ संपला असल्यामुळे होतकरू तरुणी मयुरी आतिश पडवळ यांची दिनांक 3 जुलै रोजी ग्रामपंचायत सभागृहात सरपंच रामाशेठ म्हात्रे आणि ग्रामपंचायत सदस्य आणि सदस्या यांच्या उपस्थितीत सभा होऊन आज बिनविरोध निवड करण्यात आली। वरसे ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे नियोजनबद्धरित्या लोकोपयोगी विकास कार्य करत आहेत। सर्व धर्म सर्व जातीय नागरिकांना सामावून घेण्यात अग्रेसर असलेली वरसे ग्रुप ग्रामपंचायत पेट्रोलियम आणि गॅस नियामक मंडळ अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला आणि बालविकास कॅबिनेट मंत्री नामदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांची बालेकिल्ला समजली जाते। लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार सुनील तटकरे यांना भरघोस मतदान दिले, त्याप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील महिला बालविकास कॅबिनेट मंत्री नामदार आदिती तटकरे यांना देखील भरघोस मताधिक्य दिले। तटकरे कुटुंबियांचे विशेष प्रेमप्राप्त वरसे ग्रुप ग्रामपंचायतला तटकरे कुटुंबियांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी कायम झुकते माप असते। खासदार सुनील तटकरे, महिला बालविकास कॅबिनेट मंत्री नामदार आदिती तटकरे, माननीय आमदार अनिकेत तटकरे यांनी लोकोपयोगी विकास कामांसाठी वरसे ग्रामपंचायतला करोडो रुपये निधी उपलब्ध करून दिलाय। त्यामुळेच आज वरसे ग्रामपंचायतीत रस्ते, पाणी, अन्य मूलभूत सोयी नागरिकांना उत्तम प्रकारे प्राप्त होत आहेत। आज उपसरपंचपदी मयुरी आतिश पडवळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मधुकरराव पाटील, सरपंच रामाशेठ म्हात्रे, माजी सरपंच नरेश पाटील, अमित मोहिते, माजी उपसरपंच स्वप्नाली पाटील, मनोहर सुर्वे, शांतिशील तांबे, ग्रामसेवक दत्तात्रय सावंत, सदस्या निलिमा देशमुख, सारिका सुनील नागती, दीप्ती चंद्रकांत नाडकर्णी, मृणाली गणेश शिवलकर, जागृती जितेंद्र पडवळ, सदस्य उतेश कांबळे, केशव शीद आदींसह दुर्गेश नाडकर्णी, रामा नागती, अन्य वरसे ग्रामपंचायतमधील ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच मयुरी आतिश पडवळ यांचे वडील लक्ष्मण कांबळे यांनी विशेष उपस्थित राहून आपल्या लाडक्या मुलीला पेढे भरवून तोंड गोड करत भावुक शुभेच्छा दिल्या। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड।